ब्रह्मगिरी प्रोजेक्ट मध्ये तुम्ही जर का आला, तुमची राहायची सोय कशी असणार आहे हे बघा. हा जो बंगला बघताय, असा बंगला तुम्हाला राहायला मिळेल. प्रसन्न बंगला आहे. बंगला पूर्ण मुद्दामून तुम्हाला दाखवतो आतमध्ये. या. फक्त पावसाळा असला ना, चालताना जरा सांभाळून चाला, बरंचसं शेवाळ साचलेलं असतं. तर असा हा प्रशस्त आपला व्हरांडा. ह्या व्हरांड्यामध्ये आहे हा झोपाळा. संध्याकाळी छानपैकी झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे फुलायचे, असं झुलायचं. हा समोरचा व्ह्यू सुंदर आहे. त्यानंतर थोडंसं आम्ही काल इथे राहिलो होतो, त्यामुळे थोडंसं अस्ताव्यस्त आहे, पण आहे चांगलं. या. तर असा तुम्हाला बंगला 2 बेडरूमचा राहायला मिळेल. हा आहे हॉल. इकडे आहे किचन. बरं, किचनमध्ये तुम्हाला फ्रीज, भांडी, पाण्याच्या बॉटल, चमचे वगैरे सर्व मिळणार आहे. त्यानंतर एक छोटासा टी व्ही आहे इथे. त्यानंतर या साईडला इकडे आहे बेडरूम, आणि ते देखील ए सी बेडरूम आहे बरं का. याला आहे अटॅच टॉयलेट इकडे. त्यानंतर कॉमन टॉयलेट देखील आहे. इकडे कॉमन टॉयलेट आहे. आणि ही इकडे आहे दुसरी बेडरूम. छोटी बेडरूम आहे, पण छान आहे बेडरूम ही. तर असा 2 बेडरूमचा बंगला तुम्हाला राहायला छान मिळेल. आमची पोरं काल इथे राहिली होती, त्यामुळे थोडासा अस्ताव्यस्त पसारा आहे, पण प्रसन्न आहे. एक दिवस छान इथे राहून एन्जॉय करा. एन्जॉय केल्यानंतर पूर्ण प्रोजेक्ट फिरून घ्या. छान जेवा रेस्टॉरंटमध्ये. सगळा वरनं व्ह्यू बघा, नजारा बघा. बरीचशी लोक पुण्या मुंबईतले ज्यांनी इथे बंगले, त्यांच्या वाड्या बुक केलेल्या, म्हणजे येऊन राहतात देखील किंवा भाड्याने देखील देतात. तर असा हा पूर्ण परिपूर्ण प्रोजेक्ट आहे. बुक करा तुमची वाडी. फक्त 2च वाड्या आपल्याला इथे विकायच्या आहेत, 17 गुंठ्याची आणि 13 गुंठ्याची. आणि वाडी विकत घेतल्यानंतर छानपैकी असं झोपाळ्यावर बसायचं आणि गाणं कुठलं म्हणायचं? दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, झोपाळ्या वाचून. बाय बाय.